मराठा सोयरीक संस्थेच्या माध्यमातून अशोक पांडुरंग कुटे व जयश्री कुटे या दाम्पत्याने सामाजिक बांधिलकी म्हणून आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त लग्न जमवले व 93 मोफत वधूवर मेळावे घेतले। ही गोष्ट अतिशय कौतुकाची आहे असे उद्गार महाराष्ट्राचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे साहेब यांनी मराठा सोयरीक संस्थेच्या 93व्या मोफत मराठा वधूवर परिचय मेळाव्याप्रसंगी आज काढले। नुकताच रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी अखंड मराठा समाज, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात रावसाहेब थोरात सभागृहामध्ये संस्थेचा 93वा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा अभूतपूर्व गर्दीमध्ये पार पडला। लोकांनी लग्न जमवताना स्थळ बघताना अपेक्षा कमी कराव्यात, तसेच लग्न कमी खर्चात करावे, सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये सहभाग वाढवावा असे आवाहन अशोक कुटे यांनी केले। या वधूवर मेळाव्यासाठी मराठा सोयरीक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे, विकास उर्फ बंटी भागवत, योगेश नाटकर पाटील, डीजी पाटील, संस्थेच्या संचालिका व सहाय्यक कृषी अधिकारी जयश्री अशोक कुटे, ज्ञानेश्वर कवले, शरद जगताप, डॉक्टर संजय कुमार गायधनी, चंद्रभान काशीनाथ मते, शिवाजी हांडोरे, राजाराम मुंगसे, डॉक्टर प्रतापराव कोठावळे, धनंजय घोरपडे व मराठा महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या वधूवर मेळाव्याचे सुंदर असे सूत्रसंचालन त्रिलोक भांबरे, रितू गाडेकर मॅडम यांनी केले। या मोफत वधूवर मेळाव्यामध्ये 304 मुलांची व 114 मुलींची नाव नोंदणी झाली आहे। एकूण 2,500 लोक मेळाव्यास उपस्थित होते। अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून वधूवर पालक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते। वधूवरांनी स्वतः स्टेजवर येऊन परिचय दिलाय। आजच्या मेळाव्यातून 30 पेक्षा जास्त लग्न जमण्याचा अंदाज डीजी पाटील व योगेश पाटील यांनी व्यक्त केलाय। पुढील मोफत वधूवर मेळावा हा पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर खेड येथे रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी असून त्यासाठी अधिक माहितीसाठी 7447785910 यावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले। या शेतकरी मुलांची लग्न जमत नाहीये अशी मुलं एकल म्हणजे विधवा महिलांसोबत लग्न करायला आम्ही तयार केले आहे असे आम्ही संस्थेमार्फत 6 लग्न लावलेले आहेत। फक्त शासन स्तरावर अशा लग्नांसाठी प्रोत्साहन मिळावे व त्या एकल महिलांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे अशी मागणी अशोक कुटे यांनी केली। त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी संमती दाखवली व लवकरच यावर योग्य तो विचार करून शासन स्तरावर अभ्यास बैठक बोलवण्यात येईल असे कृषी मंत्री यांनी आश्वासन दिले। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। मी अशोक पांडुरंग कुटे, संस्थापक अध्यक्ष मराठा सोयरीक संस्था व मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, प्राथमिक शिक्षक आहे। आज आम्ही नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 93वा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा आज या ठिकाणी घेण्यात आला आणि या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब हे उपस्थित होते। या मेळाव्यानिमित्त मी त्यांना 2 महत्त्वाच्या मागण्या साहेबांकडे या ठिकाणी केल्या। त्यापैकी पहिली मागणी म्हणजे ज्या शेतकरी मुलांचे लग्न जमतच नाहीत अशा मुलांनी एकल म्हणजे विधवा महिलांसोबत लग्न करावे आणि शासनाने अशा लग्नास प्रोत्साहन द्यावे ही मागणी मी त्यामध्ये मांडलेली आहे। कारण की आम्ही एकल महिलांसाठी समाजामध्ये काम करतो। एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 1,17,000 महिला या विधवा, घटस्फोटित व परित्यक्त आहेत आणि यामध्ये 40 वयाच्या आतील महिलांची संख्या खूप आहे। मग अशा महिलांना आम्ही लग्न करण्यासाठी तयार करत आहोत आणि ज्या शेतकरी मुलांची लग्न जमतच नाहीत अशा शेतकरी 6 मुलांची आम्ही फ्रेश मराठा मुलांची लग्न आम्ही एकल महिलांसोबत लावलेले आहेत। परंतु या ठिकाणी शासनाचं प्रोत्साहन खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी कोकाटे साहेबांनी तत्वतः आपल्या या विचार मंचावर मराठा सोयरीक संस्थेच्या स्टेजवर त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि कोकाटे साहेब यांनी आम्हाला असं आश्वासन दिलंय की लवकरच शासनासोबत तुम्हाला मीटिंग घेण्यास वेळ दिला जाईल आणि आपण तुमच्या मागणीचा निश्चितच विचार करू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तशीच आम्ही दुसरी मागणी त्यांना ही मांडलेली आहे की जर एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 1,17,000 महिला विधवा, घटस्फोटित असतील तर राज्यामध्ये किमान 30 लाख महिला सापडतील। म्हणून या महिलांचा पूर्ण राज्याचा सर्वे करावा आणि सर्वे केल्यानंतर या महिलांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं याबाबत देखील आपण कृपया बैठक आयोजित करावी अशी देखील आम्ही मागणी मांडलेली आहे। तर शासन म्हणाले कोकाटे साहेबांनी ते देखील आम्हाला आश्वासन दिले की दुसऱ्या मागणीसाठी देखील आम्ही तुमची लवकरच बैठक आयोजित करू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे। तर आजच्या या मेळाव्यासाठी
आम्हाला अनेक संयोजक मंडळींचं या ठिकाणी बहुमत सहकार्य लाभले. विशेषतः नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मी ठाकरे साहेबांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला मोफत हॉल दिला आणि आपला दुसरा मेळावा हा पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर या ठिकाणी येत्या रविवारी 9 फेब्रुवारी रोजी दुसरा मेळावा आहे. आपण जरूर उपस्थित राहावं आणि आपल्या संस्थेचं कार्यालय नाशिक रोड या ठिकाणी मुक्तिधाम मंदिराजवळ आपल्या संस्थेचं कार्यालय आहे. संस्थेचा नंबर आहे 84 53 90 22 22. इच्छुकांनी संपर्क साधावा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा वधू परीक्षा मेळाव्याच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी खास करून महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोफत या ठिकाणी मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केले. सन्मान्य अशोकरावजी कुटे, त्यांच्या सौभाग्यवती जयश्री कुटे, ज्यांच्या आग्रहाखातर, ज्यांच्या विनंती खातर जी पाटील, सन्मान्य मुंक्षे सर, सन्मान्य विकास भागवत उर्फ बंटी, माझे मित्र प्रकाश बनकर, संजय गायधनी, योगेश नाटकर, शिवाजी अंडोरे, शरद जगताप, प्रतापराव कोठावळे, धनंजय घोरपडे, चंद्रवाल मते, ज्ञानेश्वर कवडे, राजेंद्र शेळके, शोभाताई सोनवणे, गौरव गाजरे, शंकरराव कुटे आणि उपस्थित या मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बाहेरून आलेली सर्व मराठा समाजाची बंधू आणि भगिनी, एक अतिशय मोठं शिवधनुष्य या कुटे कुटुंबियांनी या ठिकाणी उचललेलं आहे. प्रपंच हा नवरा बायकोशिवाय पुढे जात नाही आणि दोघांचं स्वभाव जुळणं, दोघांची मनं जुळणं ही तशी आता काळाची गरज या ठिकाणी राहिलेली आहे. पूर्वीच्या काळी जवळपास माझ्या लग्नापर्यंत मुलामुलींची बोलणं कधी व्हायची नाही. आई वडिलांनी सुचवलेला मुलगा, आई वडिलांनी सुचवलेली मुलगी यांच्याशीच आपले लग्न या ठिकाणी व्हायचे आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये एक संस्कार असायचा की घरच्यांनी पाहिले म्हटल्यानंतर काही कमी जास्त असेल, गुणधुणा असेल तर ते सर्व बाजूला ठेवून एक मतानं प्रपंच यशस्वी कसा करता येईल अशा विचारांना, अशा रूढीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये प्रपंच उभे राहिले. काळ बदलला, परिस्थिती बदलली, मुलं सुशिक्षित झाल्या, कुटुंबाच्या अडचणी वाढत चालल्या, शेतकरी मुलांसाठी मुली उपलब्ध होत नाही, मुली मिळत नाही. हा समज गैरसमजचा अनेक या ठिकाणी भाग समाजाच्या समोर सातत्याने तो खरं म्हणजे सर्वच समाजामध्ये आहे, तो फक्त मराठा समाजामध्ये आहे असं नाही, परंतु सगळीकडेच थोड्याफार प्रमाणामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण अशा ज्या काही संस्था या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत वेगवेगळ्या समाजाच्या, या संस्थांनी पुढाकार घेऊन हे लग्न जमवण्याचे सोपस्कार पार पाडण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि मोफत कुठल्याही प्रकारची फी त्या ठिकाणी आयोजित करत नाही. जवळपास 580 लग्न विधवा आणि विदूर घटस्फोटण्याची त्यांनी या ठिकाणी लावून दिलेली आहे. त्याचप्रमाणे विधवा महिला व अनाथ मुले यांच्यासाठी भरीव समाजकार्य केले व करत आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. अशोक कुटे यांना आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. जवळपास 60,000 बायोडेटाची देवाणघेवाण त्यांनी केलेली आहे. 3,000 सक्रिय सदस्य आहेत आणि 89 यशस्वी वधूवर मेळावे वेगवेगळ्या जिल्ह्यात झाले आहेत. आजचा हा जो मेळावा आहे आपला जवळपास 93वा मेळावा आणि यातून त्यांची एक गोष्ट मला आवडली. फॉर्म भरून घेतात, मुलगा आणि मुलगी एकत्र येतात, कुटुंब त्यानंतर पुढे चर्चा करतात आणि चर्चेनुसार या ठिकाणी त्यांचे लग्न जुळतात. खरं म्हणजे एकत्र येणं ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. गावामध्ये गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा एकमेकाशी समन्वय होता. दुर्दैवाने समन्वयाचा खूप मोठा अभाव निर्माण झाला आहे आणि कोणीही कोणासाठी पुढाकार घेऊन या ठिकाणी सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी आज पुढे येताना दिसत नाही. अशा वेळेला सामाजिक संस्था या ठिकाणी पुढे येतात आणि यातून आपल्याला मार्गदर्शन मिळते, यातून भेटी होतात, यातून परिचय होतो आणि अनेक लग्न जुळतात. खरं म्हणजे ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.